महाराष्ट्रातल्या किती लोकांना वाटत होतं की हे आंदोलन अशा पद्धतीने उभं राहील मला माहित नाही, पण मी 4 तारखेला निर्णय केला होता की या महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्यांमध्ये धनगर जमातीचा कित्येक वर्षांपासूनचा एक संघर्ष आहे घटनादत्त आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी, आणि तो जो स्वर्गीय डी के कोकरे साहेबांनी सुरू केला होता बारामतीतून, त्याचा शेवट मी जालन्यातून करल असा एक प्रण मनाशी घेतला होता, आणि आता मला खात्री आहे की ते पूर्ण होईल 100%. सर्वप्रथम ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी आपलं बलिदान दिलं, आयुष्य झिजवलं, त्या तमाम समतावादी बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. या मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं बलिदान दिलं आणि या मराठवाड्याला निजामाच्या जुलमी राजवटीतून आझाद करून स्वतंत्र भारतामध्ये याचा समावेश झाला, त्या तमाम ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना वंदन करतो. आपल्या सर्वांना या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपल्या सर्वांना मानाचा जय मल्हार. बरेच प्रश्न आहेत लोकांच्या मनात. आता जे जे लोक दीपक बोराडेला ओळखतात, आता 2 प्रकारचे लोक ओळखतात तर सगळेच, पण खरे किती लोक ओळखतात मला माहित नाही सर. पण जे मला खरे ओळखतात त्यांना माहिती आहे की दीपक बोराडे जे करल ते चांगलंच करल, समाजाच्या भल्याचंच करल. पण आता ज्यांना ओळख नाही, महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नाही, त्यांच्यासाठी थोडंसं सांगतो. कोण काही मोर्चा काढला, आंदोलन काढला, आपल्याकडे सर्रास सुरू होतं. मी पहिल्यांदाच पहिल्या वाक्यात राष्ट्रमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची शपथ घेऊन